नमस्कार, मी आहे पल्लवी दिवेकर आणि आज दिवसभरात मी काय केलं दाखवते. अकोल्यामध्ये इतकी जबर थंडी पडलेली आहे ना, की आमचा डीडी पण त्याच्या बेडवरनं उठायला नाही म्हणतोय. सगळ्यांचीच स्थिती ती झाली आहे, की सकाळी-सकाळी कुठे उठवता असं. पण सकाळचे काम तर करावेच लागणार आहेत. शेवटी माझ्याबरोबर उठून हाही खाली आलेला आहे आणि माझी दिनचर्या सुरू होते सगळ्या स्ट्रे डॉग्सना आपण खाऊ घालण्यापासून. ही आमची सगळ्यात छोटी चिकी आहे. आणि मी हे त्यांच्यासाठी त्यांचं जेवण बनवत आहे. उकडलेलं अंडं, पेडिग्री आणि समजा काही पोळ्या उरल्या असतील रात्रीच्या त्या अशा मस्त कुस्करून घ्यायचं अंडं त्याच्यामध्ये थोडंसं सरसरीत करायचा, कारण मी ह्यांना दिवसातनं एकदाच देते. जर मोठे कुत्रे असतील तर. छोटी पिल्लं असतील तर त्यांना 2-3दा दिवसातनं, आणि जर का फीडिंग मदर्स असतील स्ट्रे डॉग्समध्ये तर मात्र 3-4दा त्या येतात खायला. तर इथे आमच्या सगळ्या गँगनी खाऊन भांडं सफाचट केलेलं आहे. मग दूध मिश्रित पाणी असं त्यांना देते प्यायला. एकदा का खाऊन पिऊन आपलं दिवसभराचे गेले बाहेर, की मग काहीही टेन्शन नसतं मला. कारण एक मनाला छान वाटतं, की सकाळची सुरुवात नेहमी ह्यांच्यापासून. तर मंडळी, आज आमच्या नलूबाईंनी घेतली आहे सुट्टी आणि कनिष्क आणि मी आहोत जेवायला दुपारी. तर त्याला विचारलं मी की काय मग आज बनवू दे मी. तर फार ऑड कॉम्बिनेशन सांगितलं आहे. पाणीपुरी, दहीपुरी आणि कर्नाटकचा बिसीबेळी अन्ना म्हणजे बिसीबेळी भात हे करायला सांगितलं आहे. तर चला आज आपण खुद गब्बर शिजवणार आहे सगळं आणि पाहूया कसं होतं. तर असा मस्त कर्नाटकी गरमागरम भाज्या घातलेला बिसीबेळी अन्ना तयार आहे. सोबतच पाणीपुरीचं हे पाणी आहे. आणि एवढं सगळं खाऊन माझी आणि चिकीची स्थिती सारखीच झाली आहे की आता लोळायचं बघा. हा आमचा डीडी दुपारची वामकुक्षी सगळ्यांना आम्हाला पाहिजे. खूप नाही पण काही वेळासाठी तरी पाहिजेत. मग संध्याकाळी मात्र मस्त तयार होऊन मी 13 दिवसाच्या वनवासानंतर घराबाहेर पडले आहे. कारण खूप मोठी ॲलर्जिक रिॲक्शन मला झाली होती. कशामुळे झाली माहीत नाही, खाण्यामुळे असेल किंवा स्ट्रेसमुळे असेल किंवा व्हायरल काही असेल, पण 13 दिवस घरी राहावं लागलं होतं. आणि मग मात्र मैत्रिणींनी फतवाच काढला होता की आज आपण सगळे भेटूया. आणि हे आमच्या अकोल्याचं आहे सुंदराबाई टॉवर. आणि अपना टाइम आएगा असंच हे आपल्याला सांगत आहे की वेळ येणार तुझी, मेहनत चालू ठेव. मग काय, मैत्रिणी याची वाट बघत इथे मी बसलेले आहे. मैत्रिणी आल्या, खूप सारी धमाल केली, मस्ती केली, छान गप्पा मारल्या. आणि तुम्हाला खरं सांगू का, 2-4 का विना जीवाभावाच्या मैत्रिणी जोपासा. त्यांना तुमच्या सोबत ठेवा, घट्ट अशी मैत्री ठेवा, कुठे जाऊ नका देऊ. कारण सांगू का, की तुमच्या आयुष्यात माहीत नाही की आयुष्य कसं पुढे होणार आहे, काय बदल होणार आहेत वगैरे. मग ह्या ज्या मैत्रिणी तुम्ही गोळा केलेल्या आहेत ना, ही जी पक्के जीवाभावाचे लोक म्हणूया, ते तुमच्यासोबत असले ना की तो प्रवासही सुखकर होतो. म्हणतात ना, रस्ता किंवा कुठे जाणार हे मॅटर नाही करत, तर कंपनी मॅटर्स द मोस्ट. तर अशी मस्त ही संध्याकाळ खूप दिवसानंतर घराबाहेर पडल्यानंतर खूप मजेत गेली. मग काय मस्त रील्स काढले, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि खूप धमाल केली. खूप फ्रेश वाटत होतं. आणि आजचा दिवस माझा हा मी असा घालवला. कसा वाटला नक्की सांगा.